हॅलो बंधू भगिनींनो, नागपूर नरखेड या परिसरातून आपण ज्या ग्रंथामध्ये पाहिलेलं आहे, मी गिरधर महाराज रवराडे बोलतो. ज्या मुलीला बाबांनी मारलं होतं ती प्रियंका आणि तिचा परिवार आता रामटेके आहे, ते बरोबर आहे. आता रामटेके साहेबांना दिला आहे तिला, है ना. आणि वाडीला राहतात ते आता लोक सगळे, नागपूरवाडीला. डिफेन्समध्ये आहे का कामाला? तुम्ही कामाला कशात आहे? असं काय, वाडीलाच का? बरं. ही आहे प्रियंका नारनवरे खरी. आणि बरेचसे लोक हिच्या नावावरसुद्धा खोटे प्रचार प्रसार केलेला आहे. एका बाईनं खूप लुटमार केलेली आहे की प्रियंका मीच आहो, मलाच बाबांनी मारलं होतं, आणि असं सांगून तिनं परतवाड्यातल्या अनेक लोकांना, मग तिची कंप्लेंटसुद्धा झालेली आहे. आमचे वानखडे म्हणून आहेत, त्यांचं याचं काम आहे इंजिनिअरिंग, लोहा लोखंडाच्या वस्तू बनवतात ते. आणि हे बाई आई आहे, प्रियंकाची आई. आणि यांनी बाबांकडे 6 महिना केला होता. त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं, बाबा जंगलात फिरायचे. हे ताराचंद दादा हे माझ्याकडे, बाबाकडे आम्ही जंगलात राहत होतो अशा काळात. आणि हिची आत्या राहत होती, काय नाव तिचं, शारदा. ती राहत होती यांच्यासोबत. 6 महिना होता ना यांचा, तर तू तर नव्हती तेव्हा, तर ती राहायची. ते मला अजून आठवते सगळं. वडाखाली बसायचं आपण, बाबाच्या सिंधीमध्ये जायचं. ते प्रियंका नारनवरे आणि तिचा परिवार. तर आता रामटेके, प्रियंका रामटेके झाली. ती पाहुण्यांचं नाव रामटेके आहे. ते ताराचंद भाऊ आहेत. तर हे सगळं त्यांचा ऑल परिवार आलेला आहे वाडीवरून. तर लक्षात ठेवायच्या पुढं मागं पुढे आले तर ही पोरगी कुठं जात नाही, काही नाही. तिचं कामधंदा सगळं वाडीमध्येच आहे. पाहुणे कामाला आहेत आणि ते पण छोट्या मोठ्या काम करत असेल आपल्या कुटुंबासाठी, असं काही नाही आहे. आणि जे लोक बाबांच्या नावावर एक खोटं पसरवतात त्यांच्यासाठी विशेष हा व्हिडिओ मी बनवत आहो बंधूजनो. आणि मागं पुढे जर काही झालं तर यांचा नंबर आपल्याकडे आहे, आणि यांचा पूर्ण ऑल परिवार मला लहानपासून ओळखते. म्हणून आपण सर्वांनी सावधान व्हावं. आणि या परिवाराशीच फक्त, परिवारातूनच हे प्रियंका आहे म्हणून एवढं ध्यानात घ्यावं. बऱ्याचशा लोकांची फसवणूक झालेली आहे. धन्यवाद. जय जय गुणवंत, जय जय गुणवंत, जय जय गुणवंत. चला आता चहा घेऊ आपण.